सोहम याज्ञिक. मी थर्ड मी मिलेनियम नॅशनल स्कूल मध्ये आहे आणि मी 3वीत शिकतोय. गंगा मी आज संत मी आज संतात जनाबाईची गोष्ट सांगणार आहे. तिचा जन्म गंगाखेड मध्ये झाली आहे. तिने जनाबाई जेव्हा लहान होती तेव्हा जनाबाई लहान होती तेव्हा तिचे जनाबाईचे बाबा हे वारकरी होते. ते विठ्ठलाच्या वारीला दरवर्षी जायचे. एक वर्षी जनाबाईंनी सांगितलं की आई बाबा मी आज वारीला येणार. त्यांनी सांगितलं की नाही तू खूप छोटी आहेस. तू नको येऊस. तू पुढच्या वर्षी नक्कीच ये. आणि मग जनाबाईंनी सांगितलं की बाबा नाही तू मागच्या वर्षी असंच केलेलं. आता मी नक्कीच येणार. मग जनाबाई सगळ्यांबरोबर वारीला गेले. तेव्हा पोचली तेव्हा ती खूप आनंदी झालेली. ती थोडी रडू पण लागली. आणि मग ती मंदिरात पोचल्यावर तिने आई बाबाला सांगितलं की आई बाबा मी 5च मिनिटं अजून थांबतो. तुम्ही बाहेर थांबा. आणि मग तेव्हा ते बाहेर गेले. तेव्हा बाईने सांगितलं चला आता जायचंय परत गंगाखेडला. आणि मग जनाबाईला कळालंच नाही की किती वेळ येते. आणि मग तिचं झाल्यावर ती म्हटली आई बाबा चला आपण जाऊया. पण तिला कळालेलंच नव्हतं की ते गेले. आणि मग तेव्हा बघितलं तेव्हा आई बाबा नाही म्हणून ती रडू लागली. आणि मग दामा शेट्टीला दिसलं आणि त्यांनी म्हणलं की अरे तुला काय झालं, तू इथे एकटी का आहेस? आणि मग तिने सांगितलं की मी बाई बरोबर आलेली पण ते बाई गेलेत म्हणून मी इथे राहून गेली. म्हणून दामा शेट्टीने तिला आत घेतलं. आणि मग दामा शेट्टीच्या बायकोनी म्हणलं की अरे ऑलरेडी मुलांना खायला घालायचं असतं, अजून एक तिला कसं घालेल? आणि मग दामा शेट्टीने सांगितलं नाही ती काम करेल हो ना असं विचारलं. आणि ती म्हणली हो मी काम करेल. आणि मग ती घरातली कामं करायची. पण दामा शेट्टीची बायको खूप मोठे काम द्यायची. खूप भांडे घासायला मोठे आणि खूप आणि कपडे धुवायला आणि अजून भरपूर दिसलं. आणि विठ्ठल बाप्पाला हे दिसलं आणि त्यांना वाईट वाटलं की एवढ्या छोट्या मुलगीला एवढं कसं येईल. म्हणून त्यांनी ठरवलं की मी रोज तिला मदत करेल. आणि मग मदत करायची. विठ्ठल बाप्पा तिला मदत करायचे. आणि मग एकदा दळताना आणि मग आता ती मोठी झालेली. आणि मग आता जनाबाई दळताना ती ओवी म्हणायची. आणि ओवी म्हणता विठ्ठल बाप्पाला खूप आवडायचे म्हणून त्यांनी सगळे लिहून ठेवले. आणि मग तेव्हा ते खूप ओवी लिहून खूप रात्र झालेले.
आणि त्यांना थकवा आलेला, म्हणून त्यांनी जनाबाईला सांगितलं की जनाबाई मी आज इथेच विश्रांती घेतो. तुम्ही काळजी नका घेऊ. मग त्यांनी सगळे दागिने काढून ठेवले आणि मग झोपून गेले. आणि मग हे जनाबाईंनी तिची गोधडी दिले त्याला पांघरायला. मग सकाळी तेव्हा पुजारी पूजा करायला आले, तेव्हा काय दिसलं की दागिने सगळे नाही आणि जनाबाईची आणि त्याच्या अंगावर जनाबाईची गोधडी. मग ते बघून गोधडीला बघून त्यांना कळालं की जनाबाईनी चोरलाय दागिने. आणि मग ते तिथे गेले, त्यांना वाटलं की चोरले दागिने. मग ते गेल्यावर त्यांना दागिने मिळाले आणि त्यांना ते चिडून गेलेले आणि मग त्यांनी शिक्षा दिली, फाशीची शिक्षा दिली. मग ते गावाबाहेर गेले शिक्षा द्यायला, तेव्हा झाडावर ऑलरेडी बांधून ठेवलेलं सगळं. आणि मग तेव्हा फाशीची शिक्षा देणार होते, तेव्हाच झाडाने विठ्ठल बाप्पानी झाडाचा रूप घेतलेला आणि मग त्यांनी सांगितलेलं की तिने माझे दागिने चोरले नाही, मी खूप थकलेलो आणि रात्री झालेलं आणि मग मला विश्रांत घ्यायला मी तिच्याकडेच झोपलो, म्हणून दागिने तिच्याकडेच राहिले माझे. म्हणून आणि मग सगळ्यांना कळलं की जनाबाई काय नाही चोर नाहीये आणि मग कोणी त्रास नाही दिला. धन्यवाद. मस्त सोहम, तू किती सुंदर गोष्ट सांगितलीस.